आता लाडकी बहिणींसाठी एक खुशखबर आलेली आहे, की आता ज्यांची ई-के-वाय-सी झालेलीच नाही आणि ज्यांची ई-के-वाय-सी झाली आहे तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही. आणि आता जर ई-के-वाय-सी दुरुस्ती करायला त्यांनी मुदत जी दिली होती 31 मार्चपर्यंत, आता ते मुदत वाढवून त्यांनी 30 एप्रिल केलेली आहे, ह्या महिना पूर्ण. तर ते जरी आता करायला गेलं तर यादीत नाव नाही असं दाखवते. तर कोणाकोणाचं यादीत नाव दाखवत नाहीये, त्यांच्यासाठी सुद्धा एक उपाय आलेला आहे. आणि ते पहिलं जे तुम्ही फक्त एवढंच कमेंट करून सांगा, की जिथे तुम्ही पहिला अगोदर फॉर्म भरलेला आहे, तुम्ही अंगणवाडीत ऑफलाईन फॉर्म भरला होता, लाडकी बहिणीचा जे फॉर्म भरला होता 2024 मध्ये, तर तुम्ही अंगणवाडीमध्ये फॉर्म भरला होता का ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म भरला होता का नारी शक्ती दूत ॲपवर फॉर्म भरला होता? हे तुम्ही कमेंट करून सांगा, तुम्ही कुठे फॉर्म भरला होता आणि कुठल्या ह्याच्यावर फॉर्म भरला होता आणि तुम्हाला अप्रूव्ह म्हणून त्यावेळी मेसेज आला होता का? तर ज्यांचे पण पैसे आले होते अजूनपर्यंत, थोडे काही आल्यात नंतरनं बंद झाले होते आणि त्यानंतरनं त्यांना जून जुलैपासून पण भरपूर अशा लाडकी बहिणींना पैसे बंद झालेले आहेत आणि त्यानंतरनं ते ई-के-वाय-सी जरी सुरू झालं त्यावेळेपासून पण असे भरपूर लाडकी बहिणी आहेत की त्यांना पैसे बंद झालेले आहेत. आणि ज्या लाडकी बहिणींना 4 महिन्याचे पैसे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 4 महिन्याचे पैसे जे अजून कोणाला आलेले नाहीयेत, त्यांना सुद्धा त्यांना आता हे करता येणार आहे, त्यांना लाभ घेता येणार आहे पुढं. तर ते कसं काय आहे तर तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये पुढे सगळ्यांना तुम्हाला सांगतो. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला हे अचूक माहिती तुम्हाला मिळेल. तर ह्यामध्ये आता गव्हर्नमेंटकडनं न्यूज काय आलेली आहे, की ज्यांची ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये, ज्यांची ई-के-वाय-सी झालेली होती तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही, त्यांचे डॉक्युमेंट सगळे बरोबर आहेत, अपडेट आहे, बँकेला आधार कार्ड लिंक आहे, आधार सीडिंग आहे, सगळं काही आहे. त्यांचं मोबाईल नंबर सुद्धा त्यांचा आधार कार्डला लिंक आहे, बँकेला पण लिंक आहे आणि जे कोण आय-टी-आर पण भरत नाहीये, इन्कम टॅक्स भरत नाही, काही सुद्धा करत नाहीये. तर अशा सगळ्या सर्व लाडकी बहिणींना ते त्यांनी आता ऑप्शन काय दिलेले आहे, की जे आता 30 एप्रिल पर्यंत त्यांनी वेबसाईट अपडेट केलेली आहे, की ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी फक्त त्यांनी मुदत वाढवून दिलेली आहेत. तर आता ह्यामध्ये याद्या नवीन-नवीन यादी येत आहे, की त्यामध्ये यादी जसं त्यांनी यादी यायला लागल्या, तर ज्यांची जे लाडकी बहिणींची जी ई-के-वाय-सी झाली नाही, त्यामध्ये ई-के-वाय-सी त्यांची सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. तर त्यामुळे तुम्ही आता मी तुम्हाला सांगतो, YouTubeवर भरपूर असे आता तुम्हाला व्हिडिओ बघायला येईल, आता पुढे पण येईल, हे पण येईल. आता पण तुम्हाला बघितलं पण असेल तुम्ही कदाचित 1-2 कोण जर व्हिडिओ बनवले असेल तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता तुम्ही व्हिडिओ आधार कार्डवर आता तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही बघा. जरी तुम्ही चेक केला तरी तुम्हाला तेच ऑप्शन दाखवणार आहे की यादीत नाव नाहीये म्हणून. तर त्यासाठी तुम्ही करायचं काय आहे, की आत्तापासून याद्या यायला सुरुवात झालेली आहे फक्त. तर त्यामुळं तुम्ही आत्ता बघू नका. तर तुम्ही 30 एप्रिल लास्ट तारीख आहे. तर 30 एप्रिल पर्यंत पण थांबायचं नाहीये. 20 तारीख किंवा 21 तारखेला तुम्ही 15 तारखेच्या पुढं 15 तारखेच्या पुढं तुम्ही 18 तारीख, 20 तारीख, 21 तारीख, 22 तारीख असं 25 तारखेच्या आत लास्ट पर्यंत थांबायचं नाही. तोपर्यंत तुम्ही त्यावेळी बरोबर तुम्ही तुमच्या वेबसाईटवर जाऊन किंवा तुम्ही सी सेंटरवर कुठल्याही सी सेंटरवर तुम्ही जाऊन नेट कॅफे जे असतात तिथे जाऊन तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर तिथं आधार कार्ड देऊन तुम्ही चेक करून बघा तुमचं झालेलं आहे का नाही. आणि ज्यांचं जर कोणाचं अपडेट करायचं असेल आधार कार्ड, बँक पासबुक किंवा काही डॉक्युमेंट राहिलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर अपडेट करून घ्या. कारण की हे जे अपडेट नसल्यामुळं सुद्धा भरपूर अशा लाडकी बहिणी आहेत की ज्यांचे पैसे थांबलेले आहेत आणि ज्यांचे पैसे आधार कार्डला बँकेला आधार कार्ड लिंक नसल्यामुळं सुद्धा त्यांचे पैसे थांबलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो हे तुम्ही लवकरात लवकर तुम्ही हे आधार कार्ड जर तुमचं काही अपडेट नसेल, भरपूर जर 4-5 वर्षानंतर पहिल्याच असेल तर तुम्ही आधार कार्ड लवकर अपडेट करून घ्या आणि एक 18 ते 20 25 तारखेच्या आत तुम्ही कुठल्याही नेट कॅफेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड देऊन तिथे तुम्ही लाडकी बहिणीची केवायसी होत आहे का नाही अनेकदा चेक करून घ्या. चेक करायला कोण काही तुमच्याकडे पैसे मागणार नाही, कोण कोणाचं काय घेणार नाहीये. तर त्यामुळे तुमची केवायसी होत आहे का नाही तुम्ही एकदा चेक करून घ्या. आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवर फॉर्म भरला होता ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडल्यास आणि बाबतीत ह्याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तुम्ही कमेंट करा नक्की. तुम्हाला अचूक माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि अशाच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुमचं जे काय प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट करा, आपण तुम्हाला अचूक माहिती देऊ. धन्यवाद.